आज आपण मराठी राजभाषा दिन अगदी उत्साहात साजरा केलेला आहे। त्याचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन आणि आता हे मी थोडक्यात करणार आहे। चंद्रभागेच्या तीरी तुझा मंदिर तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी। हरी संसार संसार जसा कवा चुऱ्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर। अरे कोप्यामध्ये कोपा सुरणीचा चांगला एका जीवासाठी तिने झोला झाडाला टांगला। सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी। देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी। वल्लव रे नातवा हो वल्लव रे राम वल्लव रे नातवा हो वल्लव रे राम। मी डोईकर 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 दर्याचा राजा मी डोईकर 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 दर्याचा राजा। घर पाण्यामध्ये बंदराला करतो ये जा मी डोईकर 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 दर्याचा राजा। कशी वाटली गाणी तुम्हाला? अशीच सुंदर गाणी आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये आणि आपली मराठी भाषा ही अशा विविध गाण्यांनी सजलेली आहे। त्याच्यामध्ये वराडे खानदेशी कोकणी मालवणी अभंग कीर्तन अशा बऱ्याच लेखणीतून ही गाणी सादर झालेली आहेत प्रस्तुत केलेली आहेत आणि साधू संतांनी त्यामध्ये काय केलेलं आहे समाज प्रबोधन केलेलं आहे। अशी ही आहे आपली मराठी भाषा सुंदर भाषा। पहा तुम्ही खूप शिका खूप मोठे व्हा वेगवेगळ्या भाषाही शिका परदेशातही जा पण आपल्या मराठी भाषेला विसरू नका कारण आपल्या भाषेशी अतूट नातं असतं। अतूट नातं म्हणजे ते रक्ताचं नातं असतं ते कधीही तोडता येत नाही आणि म्हणून म्हणते की आपण आपली मराठी भाषा ही जपली पाहिजे जिवंत ठेवली पाहिजे सजवली पाहिजे फुलली पाहिजे। म्हणजे फक्त कागदावरती ग्रंथात लिहून का त्याच्यासाठी आपण बोलायला पाहिजे मराठीतून बोलायचे मराठीतून वाचन करा आपल्या दैनंदिन व्यवहारातील सगळ्या गोष्टी मराठीतून करा म्हणजे ही आपली मराठी भाषा काय होईल वाढेल। आणि जो पूर्वजांनी आपल्याला मराठी भाषेचा वारसा दिलेला आहे त्याचा आपण आता गौरव करतोय आणि आणखीन याच्यामध्ये आपल्या ज्ञानाची भर टाकून हा वारसा आपल्याला त्याच्यातला वाढवायचा आहे गोडवा वाढवायचा आहे आणि असाच अनेक येणाऱ्या पुढच्या पिढींना आपण हा द्यायचा आहे। त्याच्यासाठी आज आपण जी मराठी भाषा गौरव दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने सर्वांनी मराठी भाषेतून बोलायचे मराठी भाषेचं जे साहित्य आहे ते वाचायचे आणि मराठी भाषा जपायचे आणि वाढवायचे। धन्यवाद।